महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेन खारेपाट विभागातील ग्रामस्थ थेट हेटवणे धरणावर धडकले। धरणाच्या कालव्याच्या पाण्यात उतरून आंदोलन। धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम हक्क आमचाच, नंदा म्हात्रे। गेली अनेक दशकं उलटून गेली तरी पण पेन तालुक्यातील खारेपाट भागातील ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाही। अनेक आंदोलन उपोषण झालं तरी आज तागायत या ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं अखेर आज ग्रामस्थांनी थेट तालुक्यातील हेटवणे धरणाजवळ जाऊन कालव्यातील पाण्यामध्ये उतरून जल आंदोलन केलं। यावेळी ग्रामस्थ नंदा म्हात्रे यांनी या धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम आमचा हक्क असून तो हक्क मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं जाहीर केले। नवी मुंबईला हेटवणे धरणाचे जाणारे पाणी रद्द करावे, जल बोगद्याचा मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे आदी मागण्या घेऊन या ग्रामस्थांनी आज हेटवणे धरणावर जल आंदोलन केले। यावेळी खारेपाट विभागातील आंदोलनकर्त्या नंदा म्हात्रे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हेमंत पाटील, सीआर म्हात्रे, राजन झेमसे, राजेंद्र म्हात्रे, बळीराम भोईर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। पेनच्या खारेपाट भागासाठी 767 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत। मात्र आज 4 महिने झाले तरी कार्यारंभ आदेश देण्यात आले नाही। आता मार्च अखेरनंतर जरी हा कार्यारंभ आदेश आला तरी पावसाळा येईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे यावर्षी सुद्धा आमच्या खारेपाट भागाला पिण्याचे पाणी मिळणं कठीण आहे। याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी आहेत याची आम्हाला लाज वाटते। मात्र आज आम्ही प्रशासनाला नोटीस देऊन या हेटवणे धरणावर जल आंदोलन केलं असलं तरी यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही इथंच येऊन जल समाधी घेऊ अशा प्रकारचे सडेतोड उत्तर खारेपाट विभागातील रणरागिणी नंदा म्हात्रे यांनी दिलाय। पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या। डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हेळसांड करतायत। 4 महिने झाले। तुम्ही महेंद्र दादा इंजिनियर आहात, किती महिन्यामध्ये दिली पाहिजे वर्क ऑर्डर? टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर टेंडर उघडल्यावर काय जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आतमध्ये दिलेच पाहिजे। कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो 4 महिने निश्चितच लागत नाहीये। हा वेळ का घेण्यात आला? याच्यामध्ये नक्की कोण अडवते का? काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का? हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे। आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे। मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगडमध्ये आमच्यासारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे। आज इथे आम्ही 500,000 महिला सुद्धा आणू शकलो असतो, पण आम्हाला माहितीये कोण कशी भूमिका घेईल। तर सगळ्या ज्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत। जे आपण खारेपाटातली आंदोलनं बघितली, 1000-2000 लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची। सगळी मंडळी माझ्यावर ओरडली होती की ताई तुम्ही असं का करता, जास्त लोक का नाही बोलवतात। मी खरं तर एकटीनं नोटीस दिली होती। नंतर पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेचे आमचे सीआर म्हात्रे सर आहेत, लोकप्रतिनिधींना हा प्रश्न अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही आमसभेत दिला होता। इथले जे आमदार आहेत रविशेठ पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही। मागच्या आंदोलनाला त्यांनी सांगितलं होतं की मला कोण सांगत नाही, मला कोण बोलवत नाही। शेवटी यावेळेस आम्ही त्यांना लेखी दिलं मध्ये हा प्रश्न उपस्थित करा। पुन्हा हा प्रश्न तारांकित मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी शेवटी त्याची मागणी केली की मला या विषयावर चर्चा करायची आहे। बाहेरचे आमदार या विषयावर बोलत असतील, आमसभेमधले इथले राज्यसभा खासदार बीजेपीचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये। अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय, इथून फक्त 1 किलोमीटरवर तुम्ही राहताय। या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये? राजीनामे देऊन टाका। तुम्ही कशासाठी तिथे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताय? जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही, आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्हीच आहात। कारण एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाहीये इरिगेशन खात्याला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.